उद्धव ठाकरे मेळाव्यासाठी रवाना। छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर आज ठाकरेंच्या शिवसेनेचा दसरा मेळावा। उद्धव ठाकरेंसह अंबादास दानवे, संजय राऊत, आदित्य ठाकरे यांचं भाषण होण्याची शक्यता। उपमुख्यमंत्री शिंदे मेळाव्यासाठी रवाना। गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा मेळावा। शिंदे ट्रकमधून पूरग्रस्त भागात मदत पाठवणार। आधी निष्ठावंतांचे मेळावे व्हायचे, आता गद्दारांचे मेळावे होत आहेत। गद्दारांवर चिखलफेक होणार असेल तर चुकीचं नाही, संजय राऊतांचा शिंदेंच्या शिवसेनेवर हल्लाबोल। 3.5 वर्ष राऊतांकडूनच चिखलफेक। नापास विद्यार्थी आम्हाला शिकवू शकत नाही। उपमुख्यमंत्री शिंदे विकास कामांवर बोलतील, उदय सामंत यांची प्रतिक्रिया। कोल्हापूरच्या दसरा चौकात शाही दसरा सोहळ्याचा उत्साह। छत्रपती कुटुंबातील सदस्यांच्या उपस्थितीमध्ये शमी पूजनाचा मुख्य सोहळा। सोहळ्याच्या आधी पोवाडा आणि मर्दानी खेळांची प्रात्यक्षिकं होणार। पंकजा मुंडेंकडून उभं राहणाऱ्या मराठ्यांना निवडणुकीमध्ये पाडा। दसरा मेळाव्यात जरांगेंच्या निशाण्यावर पंकजा मुंडे। गुलाम शब्दावरून जरांगेंचा मुंडेंकडे काम करणाऱ्या मराठ्यांवर रोष व्यक्त। आमचं गुलामीचं गॅझेट म्हणता तुम्ही 1931च्या जनगणनेनुसार आरक्षण घेतलं, मग इंग्रज तुमच्या परिवारातील होता का? जरांगेंचा पंकजा मुंडेंवर हल्लाबोल। रक्तबीजासारखा जातीवादाचा राक्षस आता जन्माला आलाय, हा राक्षस नेस्तनाबूत करण्याची शक्ती मिळावी। दसरा मेळाव्यात पंकजा मुंडेंचं वक्तव्य। ओबीसींचा कट ऑफ 485 तर ईडब्ल्यूएसचा 450 आहे। कुणाला फसवताय? काही जणांना खुर्ची मिळवण्यासाठी ओबीसी मधून आरक्षण हवंय। मराठा आरक्षणावर धनंजय मुंडेंची प्रतिक्रिया। 2 घास कमी खा पण स्वाभिमानानं राहा, गुंड पाळू नका। भगवान भक्तीगडावरील दसरा मेळाव्यात पंकजा मुंडेंचं वक्तव्य। 2024 मधील दसरा मेळाव्यातील काही जण दिसत नाहीत, पुढे निवडणुका नाहीत असं त्यांना वाटतं। गोपीनाथ मुंडेंच्या अनुयायांना 10 जन्म कुणी संपवू शकणार नाही। धनंजय मुंडेंचा सुरेश धस यांच्यावर निशाणा। पंकजा मुंडेंच्या मेळाव्यामध्ये वाल्मिक कराडचे फोटो। दिवंगत संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणात वाल्मिक कराड हा आरोपी। दसरा मेळाव्याच्या माध्यमातून पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडेंकडून जोरदार शक्ती प्रदर्शन। भगवान भक्तीगडावरील पंकजा मुंडेंच्या मेळाव्याला मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी। बीड जिल्ह्यामधील नारायणगडावर मनोज जरांगेंचा मेळावा संपन्न। प्रकृती ठीक नसतानाही मनोज जरांगेंची मेळाव्याला हजेरी। राज ठाकरेंच्या हस्ते शिवतीर्थवर शस्त्रपूजन। सुरक्षेसाठी असणाऱ्या पोलिसांच्याही शस्त्रांचं राज ठाकरेंच्या हस्ते पूजन, तर आपट्याचं पान देत नातू कियांकडून आजोबा राज ठाकरेंना दसऱ्याच्या शुभेच्छा। आम्ही मनुस्मृतीवर नाही संविधानावर चालणार असं अटल बिहारी वाजपेयींनी सांगितलं होतं। संघाच्या कार्यक्रमात माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचं वक्तव्य। शेजारील देशांमधील अस्थिरता भारतासाठी चिंतेचा विषय। भारत जगाला मार्ग दाखवू शकतो, मोहन भागवत यांचं वक्तव्य। संघ जात पात मानत नाही, आजही शाखेमध्ये दलित, आदिवासी, मुस्लिम, ख्रिश्चन अशा सर्वांचा सहभाग। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी निमित्तानं मुख्यमंत्र्यांचा विशेष लेख। तात्काळ राष्ट्रीय स्वयंसेवक संघ विसर्जित करावा, गांधींच्या विचारांच्या अनुषंगाने पुढची वाटचाल करावी। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचं वक्तव्य।